रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आम्ही आहोत नाही तर फोटो घ्या खाली बसून घ्या खाली बसून घ्या नमस्कार। आज मी निर्यामध्ये हा कांदा बाजार सुरू केला आहे, त्याबद्दल इथल्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार मानते। पण केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज कांद्याची निर्यात बंद केलेली आहे। सातत्याने डॉक्टर अमोल कोल्हे आणि मी सातत्याने केंद्र सरकारच्या ह्या चुकीच्या शेतकऱ्यांच्या विरोधात, म्हणजे ही चुकीची नीती आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। त्यामुळे केंद्र सरकार हे सातत्याने कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं पाप हे केंद्र सरकार करते आणि मी या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करते। छोट्या मोठ्या कामासाठी केंद्र सरकारकडे आपले सगळे इथून सगळे नेते जातात, पण तुमच्या आणि माझ्या दुःखासाठी, शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यासाठी आणि कांद्याची निर्यात उघडा हे म्हणण्यासाठी आजपर्यंत एकही नेता सत्तेमधला गेलेला नाही। डॉक्टर अमोल कोल्हे आणि मी सातत्याने केंद्र सरकारमध्ये कांद्याला भाव द्या म्हणून लढतो आणि आम्ही कांद्याला भाव मागितला, दुधाला भाव मागितला, सोयाबीनला भाव मागितला, तरकारीला भाव मागितला, तेव्हा आमचं निलंबन करण्यात आलं पार्लमेंटमध्ये। आम्हाला पार्लमेंटमधून त्या दिवशी बाहेर काढलं, कारण का आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव मागत होतो। त्याच्यामुळे अशा शेतकरी विरोधी सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि जोपर्यंत आमच्या कांद्याला आणि कष्ट करणाऱ्या आमच्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते। आणि आपल्याला इथे शेतकरी भवन काढायचं आहे, सगळ्या शेतकऱ्यांची सोय करायची आहे। आता अनेक वर्षानंतर हा लिलाव आपण तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून सुरू होत आहे। मी तुमचे जाहीर आभार मानते आणि टप्प्याटप्प्याने अतिशय चांगली व्यवस्था आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला ते हे हक्काचं घर वाटेल निर्यामध्ये, अशी आपण सगळे मिळून सोय करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी।